ढोळ जेवण साक्षीचं दरवाजाला बस सई माझ्या नावाची मुलगी भेटली मला सई. काम करते माझं आता जिम बंद त्यामुळे पोट आलंय इथं ढोळ जेवण करून घेते तुझ्यासोबत. काय जेवली पण डबल चांगलं वाटते पण हे पण ग्रीन वरती तू पर्पल मागवलेस. मी नाही मागवले त्याने करून टाकलं. हे काय गळ्यातले काळा गेली गळ्यातली साक्षी साक्षी पाहुणा घरी नाचते तिथं आता मी. मेकअप आर्टिस्टची ज्वेलरी हे काय कानातलं हे बाणा कानातलं मोठा तू मी जर घातलंय कानातलं तर आई शपथ कसली घाण दिसते. काय सांग कानातले कानातले दुसरं कुठे म्हणजे येड्याची जत्रा खुळ्याची यात्रा अशी झाली. एवढे मोठे कानातले घालायचे माझे कान 2 मिनिटात खाली येतील बघून. मी मागवलेलं रेफरन्स बघ रेफरन्स काय दिसतोय का रेफरन्स बघ आणि माणसाने केलंय बघ. घेतला सर अगं ते उलट होते माझी काही चुकी नाही येत मी पण मी तशी घालणार का पण हे कानातलं नाही ऍक्च्युली हे 2 किलोचं वज्ज कानावर ठेवलं वाटायला. हे काय कमरचा पट्टा त्याचं भेटलं ही नाही कळ्या उमलल्या त्याचं हिथलं हीच नाही आहे ती राऊंड राऊंड असते त्या हातातलंच तेवढं चांगलं जरा बरं आहे जरा हळदीची ज्वेलरी पहिले लग्न कर ज्वेलरीसाठी लग्न करू. ज्वेलरी हे काय मेन घाल ती कानाच्या मागचा वेल ह्याच्या बांधून एक मिनिट कसं घालायचा व्हॉट इज दिस हे कानाच्या कसं घालायचं सांग तूच. फिरकी पण नाही ह्याला त्याला अडकवायचं दिले आणि मी नुसतं अडकवते. हे कानाचा मागचा वेल आहे हा कुठल्या अँगलला एंगेजमेंटला पण एवढी फालतू ज्वेलरी नाही मागवली. आता तुला सांगते यांचं लग्न ठरलं आणि आमच्या ग्रुपमध्ये कोणाचंच लग्न झालं नव्हतं. हिचंच पहिलं लग्न आणि सगळ्यांनी हे काय केलेलं की माझं होईल पहिलं लग्न म्हणून पण ठरलं हिचं आणि आम्ही गोव्यातच हे पण गोव्यातच हिनं बोलून घेतलं लग्न प्री वेडिंगला. ह्यांचं प्री वेडिंग शूट मस्त कलरफुल चालू कलरच्या भिंतीजवळ ह्यांचं चालू होतं शूट. ह्यांच्या सोबत जे फोटोग्राफर होते का नाही मी गेल्यावरती ते तर वेगळेच खुश झाले. त्यांनी माझ्या अजून त्याच्यामध्ये शॉर्ट्स टाकले. अहो म्हटलं प्री वेडिंग ह्यांचं मला फोटोमध्ये घासायला लागलं त्याच्यात पण त्या लग्नामध्ये पूर्ण ह्यांचं प्री वेडिंग सोडून तेवढा शॉट लावलाय माझा. पप्पी घ्यायला लागले मी मध्ये आली म्हणजे लिटरली प्री वेडिंग तेवढा क्लिप टाकते हा प्री वेडिंगचा असेल तुझ्याकडे दाखवते. इथं 2-3 ठिकाणी टाकले त्यांनी. गाणं तुम्ही गेस करा कुठलं आहे आणि त्यात किती पतली आहे बघा मी. हा अर्धे निमिट हे बघ बर हे ठीक आहे. हे कसं प्री वेडिंग ह्यांनी कुठंच टाकलं नाही. त्या फोटोग्राफरने हे प्री वेडिंग आणि एवढे 2 कट लावलेत कुठं लग्नाच्या LED वर डायरेक्ट माणसं त्या LED वर बघते मस्त साडी बिडी घालून बाई हातभर बांगड्या घालून गेली एकदम संस्कारी बनून आणि त्या फोटोग्राफरने डायरेक्ट LED वरती ठेवलाय तो व्हिडिओ. माणसं माझ्याकडे बघते त्या व्हिडिओकडे बघतात माझ्याकडे बघतात मी साक्षीकडे बघते. हिच्या लग्नात पण हिच्या स्वतःच्या लग्नात पण हिच्यावर मी रुसलेली. मला येऊन विचारायचं सैलसोबत फोटो काढायचा मी राहिली बाजूला. हिच्या लग्नात पण मी हिच्यावर रुसलेली कारण मी स्टेजवर गेलते आणि मला पण फोटोच काढून देत नव्हतं. ह्यांची नातेवाईक सारखे मध्ये करायचे. ही सगळ्या नातेवाईकांना साईडला कुठे ए बाई तू पहिला ये व्हिडिओ फोटो काढ आणि मग तुझा गाणं ब्लॉग मध्ये गाणं युट्यूबला पैसे येत नाही. मग तुझ्या मुलाला गिफ्ट आणू शकत नाही मी. मला पैसे नाही आले मी कसं गिफ्ट आणणार. बरोबर 2-3 नितीनचे पण सॉंग टाकले ना प्री वेडिंगचं पडले कपडे लगेच आला नवराईचा मध्ये माझ्या चॅनलला काही काळजी नाही त्याचं बंदच पडलंय म्हणून लक्षात आलं तरी पण नवऱ्याचीच काळजी पहिलं म्हणजे
ब्लाऊजला कॉपीराईट पडला एकाला कॉपीराईट पडलं म्हणून काय. होय 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 बिचारी. नवरा भेटू ना भेटू, पण माझ्या लग्नाच्या माझ्या मी एवढ्या तयारी करून ठेवल्या ना आतापर्यंत. आमची गरजच पडणार नाही तुला. का नाही गरज पडणार? मला मेहंदी आर्टिस्ट, मी मेहंदी आर्टिस्टला पैसे देणार नाही, मेकअप आर्टिस्टला देणार नाही. ती अशी पण कोणच घेणार नाही, आम्हाला सांगण्याची दुसरी कोण. मेकअप आर्टिस्ट तू असणार, पण मी माझ्या लग्नापर्यंत तू नीट होशील का? आता तुला मेकअप करायला काय येऊ का? म्हणजे माझी दोन्ही तुझं मूल मी मांडून घेते असं तू माझा तुला सांगणार आहे तिच्याकडनं आम्ही करायला बसणार आहे. नाही, पण माझं हे क्लिअरली ठरलंय की माझ्या लग्नात मी एका सुद्धा ह्याला पैसे देणार नाही, सगळं लग्न कोलॅबोरेशन मध्ये करणार. नाही एवढे फॉलोअर्स हे करून काय फायदा आहे? हे बघ मेहंदी आर्टिस्ट माझ्याकडे आहेच आता. चुकून नवरा कोलॅबोरेशन मध्ये करून नवरा शोधायचा आहे फक्त, बाकी सगळं फक्त नवरा शोधायचा आहे, बाकी सगळं रेडी आहे माझ्याकडं. मला माझं हे सकट ठरलंय की मी माझ्या हळदीला कुठला नाही का ज्वेलरी घालणार आहे, कशी ज्वेलरी घालणार आहे, त्याचे फोटोज रेफरन्सेस आहेत. लग्नात मी सप्तपदीला कोणता घालणार आहे, रिसेप्शनला कोणता घालणार आहे, हळद झालं ना, आणि कुठलं बांगड्याला झालं. नवरा शोधायचंय नवरा शोधायचा फक्त, बाकी सगळं ठरलंय. हिरवा कलर घालणार आहे मी सप्तपदीला, एकदम महाराष्ट्रीयन कोल्हापुरी, टिपिकल कोल्हापुरी लुक करणार आहे. फक्त एक डिझायनर हवी आहे, ती पण तू आहेस आरी वर्क करणार आहे. ही स्वतः आरी वर्क करते आता. हे असे ब्लाऊज वरती डिझाईन ही स्वतः बनवते. मग मी का दुसऱ्याला पैसे देऊ? तुला तर का देऊ? तुला तरी का देऊ? सो मी आता तयार होतीये फंक्शन साठी, आणि हा आहे माझा ड्रेस. लाईक दिस इज माय ब्लाउज. दिस इज माय ब्लाउज, दिस इज दुपट्टा, अँड दिस इज माय स्कर्ट. एकदम प्रॉपर साऊथ इंडियन फील आहे, पण मला असं वाटतं की ह्या पूर्ण फंक्शन मध्ये फक्त मी चांगली दिसणार आहे, बाकी कोण नाही चांगलं दिसणार, फक्त मीच एकटी चांगली दिसणार आहे. सो चला आवरूया. ती स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे, पण तीच प्रेग्नेंट आहे आणि तिचंच डोळ्याचे वण आहे, आणि ती तिचाच मेकअप करते, म्हणून मी तिला म्हणू शकत नाही की तू माझा मेकअप कर. सो मला जसं येतो तसं मी करणार आहे, आणि मला जास्त मेकअपच येत नाही. कुठलं प्रायमर म्हणलीस तू घ्यावाला ना? ओके, पण ती मेकअप आर्टिस्ट आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलत तिचे प्रोडक्ट मी यूज करते. एवढं बस ऑइली स्किन आहे माझी, शायनी हायलाइटर प्राइमर ऑल स्किन टाइपच आहे, फक्त शाइन करते. ओके, इसने कुछ तो दे दिया है गाइस, आय डोंट नो. दिलंय तर गप लावायचं. ग्लो दिसतोय का? ग्लो जर दिसत असेल तर हा माझा ओरिजिनल ग्लो नाहीये, हे तिच्या प्रायमर मुळे आलेला ग्लो आहे. ती प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचं मला सांगू नको. जेवढे तुझ्याकडे प्रोडक्ट आहेत ना, त्यातले अर्धे पण प्रोडक्ट माझ्याकडे नाहीयेत भाई. मी आता डायरेक्ट लावणार आहे कन्सिलर. हे मी किती दिवस झालं वापरतीये, लय दिवस झाले एकच कन्सिलर वापरते, आणि मला गर्व आहे एकच कन्सिलर वापरायचा, की मी ह्याच्यासोबत लॉयल आहे. लिटरली गाईज, मी कन्सिलर सोबत सुद्धा लॉयल आहे. मला डार्क सर्कल नाही येत जास्त, सो आय एम युझिंग दिस कन्सिलर. तर मला खरं तर मला वाटत नाहीये गरज आहे फाउंडेशनची, पण फंक्शन आहे आज, तर आपण एवढंसं लावूयाच. फार नाही, थोडंसं. आता हेमा पोरांनी मला फोन केलाय, सायली येणार आहे का? अरे बघ साक्षी, ओके डन. नाव आय एम युझिंग ब्लश. माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत ब्लशचे. एक आहे हा लिप अँड चिक टिंट वॉटर स्टेन मध्ये, आणि हा पण लिप अँड चिक टिंटच आहे, म्हणजे मी 2 in 1च घेते, बट हा लॅक्मेचा एकदम सुपर्ब आहे. सो आय एम युझिंग दिस वन फॉर माय चिक्स. नाही, हा वाला जास्त ग्लो करतो, मी हा यूज करते. अय्यो, काय म्हणजे मला ह्याच्यासोबत माझं काय वाकडं आहे काय माहिती, हे असंच होतं. तुला सांगेन खुशी का मौका है, इसलिए ज्यादा ब्लश नहीं लगाना है गाइस. त्याकडं पावडर पण बनाना पावडर आहे, बनाना
म्हणजे तशी येल्लो कलरची. ही हातावर घेऊ का? माझ्या टोनला हे मॅच होईल. मला पांढरा पांढरा लोक व्हायला. गळ्यावर पटकन आवडते. अर्धा तास झालं फक्त लिपस्टिक लावायला फक्त लिपस्टिक. आय एम रेडी अँड बॅकग्राऊंड कसलं भारी दिसतंय बाई. छान दिसते. प्लीज कमेंट मध्ये सांगा मी कशी दिसते. रेडी. नाही माझा घेते बॅक नाही येते. फोटो तुम्ही काढणार आहे का? मग माझ्या काढा फोटो. काय संबंध? त्यांनी पैसे ते देणार आहेत. तुझा काय संबंध फोटो काढायचा? दाजी काढणार आहेत. दिस इज माय फुल लुक. गजरा का गर्दी झाल्यावर बरं सांग. लागतात मग कॉपीराईट लागतंय. ग कोणीतरी येणार ग. साक्षीचं डोहाळे जेवण आहे. साक्षीच्या डोहाळे जेवणात सगळ्यात जास्त एक्साइटेड मी आहे. का? कारण की मी मावशी होणार आहे. आता साक्षी इथेवर बसणार. चंद्र पण आणलाय खाली आपण खास साक्षीसाठी. ते यान तिच्यासाठीच घालवलं होतं वरती. ते यान गेलं तर तिच्यासाठीच घालवलं होतं. चंद्राला चक्क फुलं लावले ते पण तिच्या आवडीची पिंक कलर मध्ये. इकडे झुला पण ठेवलाय. हे सगळं बघून आता मला लग्न करायची इच्छा होतीये, पण तिच्या सलाईन बघून मी इच्छा मरतीये. नाही का ही जी बारकी भाऊ काय मध्ये लुडबुड करतात काढत असतो आणि छान छान फोटो जी माणसं आपल्या मनापासून कौतुक करतात, आपल्या कौतुक करतात. नवरीचे भाऊ का लुडबुड करत असतात मला अजूनपर्यंत कळलं नाही. ही बघ कसं बघतोय. मला त्याने दिली त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही त्यांचे मनापासून आभार मानते. बाहेर जेव्हा खांद्यावरती पडतो तेव्हा थोडीशी ती जागेवरती आलेली निश्चितच असतो. परंतु येणाऱ्या बाळासाठी दादा आणि वहिनी आणि त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये सज्ज आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते आणि दोघांची गोड अशी एंट्री आपण घेतोय. कसं दिसतोय? कोणीतरी येणार आहे. आता एंट्री आहे. एंट्री शूट करणार.